नमस्कार मंडळी, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची खबर आहे। मागच्या वेळेस या ठिकाणी नोटीस निघलेली होती या ठिकाणी एमपीएससीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ई-केवायसी करणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी त्यांच्या प्रोफाइलची। तर त्यामध्ये वेगवेगळ्या 4 पद्धती दिलेल्या होत्या। त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला होता, तर तो बऱ्याच जणांनी बघितलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कमेंट सुद्धा आलेले आहेत। तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की 15 जुलैला या ठिकाणी 2025 पासून ई-केवायसी ही एमपीएससी थ्रू चालू होणार आहे आणि त्याची लिंक जी आहे ती डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये दिसणार आहे। परंतु आज तसं झालेलं नाहीये। तर एमपीएससी कडून आज एक नवीन सूचनापत्र पडलेलं आहे। याच्यामध्ये बदल झालेला आहे। जे 15 जुलै 2025 ला या ठिकाणी पडणार होतं ते आता 25 जुलै 2025 पासून चालू होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी झालेलं आहे। या ठिकाणी आज झालंय दिनांक 15 जुलै 2025 ला। तर हे प्रसिद्धी पत्रक काय म्हणतंय, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची प्रोफाइलची ई-केवायसी करण्याबाबत होतं। तर यामध्ये बघा, आयोगाचा समक्रमांकाचे दिनांक 20 जून रोजीचे प्रसिद्ध पत्रक, ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे। यामध्ये खाली विषय दिलाय काय त्यांनी, उपरोक्त विषयामधील आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्ध पत्रकाद्वारे ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या खात्याची प्रोफाइल ई-केवायसी करण्यासंदर्भात कार्यपद्धती, ठीक आहे। तर प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब हा 15 जुलै 2025 पासून करण्यात येणार असल्याचं जाहीर केलेलं होतं। परंतु काहीतरी प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची केवायसी सुरू दिनांकाच्या बदल करण्यात आलेला आहे। कधी झाली आहे ही प्रक्रिया जी आहे ती आता 25 जुलै 2025 पासून सुरू करण्यात येईल। केवायसीची कार्यपद्धती आणि इतर तरतुदी संदर्भात प्रसिद्ध पत्रकामध्ये नमूद केलेलं आहे। तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, किती प्रकारे तुम्ही ई-केवायसी करू शकतात, कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात आणि त्याचं सोल्युशन काय असणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही ते व्हिडिओ जे ते नक्की बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण नोटीस तुम्ही वाचलेली असेल। अशा पद्धतीने 15 जुलै 2025 च्या ऐवजी या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी 25 जुलै 2025 ला या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे। व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे याच्यावरती, कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रोफाइल मधून ई-केवायसी करायची आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बघा, मोबाईल नंबर जो आहे तो या ठिकाणी प्रोफाइलला वेगळा आहे आणि आधार क्रमांकाला वेगळा आहे। जर तुम्हाला आधार क्रमांकाचाच नंबर या ठिकाणी तुम्हाला प्रोफाइल मध्ये टाकायचा असेल तर त्याची प्रोसेस मी व्हिडिओ दिलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। किंवा या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी आधार क्रमांकाचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी बदलू शकतात। माझा तोही व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला तो बदलायचा आहे तोही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। तर या ठिकाणी बघा, डिटेल जे आहेत त्या मी दिलेल्या आहेत ऑलरेडी। नेक्स्ट अपडेटसाठी आणि पुढच्या ई-केवायसीच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।